पाहतोय पायरमाळ संघ नेरल विभागातील हा एक मोठा संघ आहे. तुल्यबल संघामध्ये फाईट बेस्ट ऑफ लक. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. समोरच्या दिशेना उडवला फटक्याला एक धाब येते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न चेंडू पळतोय आणि पाठवून दिला सीमा पार. पहिल्या चेंडूवर येतोय हा चौकार. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण बोरशेती आपल्या बॅटिंगसाठी जाणला जातो. या संघातील एक स्टायलिश प्लेअर आपण पाहतो अर्जुन बांगरला. नक्कीच आवडीचा खेळाडू आहे माझ्या देखील अर्जुन बांगर. दनादन मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. सातत्याने चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहिल्या. त्यानंतर बाली भागरे असेल, रोशन वेखंडे या टीमचा कॅप्टन. समोरच्या दिशेनं लॉफ्टेड फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स दन 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 करत चेंडू फ्रंट स्क्रीनला धडक देतोय. येतो आणखी एक 1 मोर. आणखी एक चौकार. 2 चेंडू 2 मोठे फटके. घणाघाती प्रहार हल्ले चढवलेत. करंची बाट तापली आहे. अर्जुन बांगर सारख्या विस्फोटक गोलंदाजावर हल्ला चढवलाय. विस्फोट बाट मधनं पाहायला मिळतोय. अनेक मोठ्या स्पर्धेचा दांडका अनुभव आहे करणकडे. करण आणि अक्षयची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळी बॅटचे आउटसाइड आहे. क्षेत्ररक्षक आहे. वार पे पलटवार आणि यावेळी पहिला मोठा फलंदाजगार लागलाय पायरमाळ टीमला. धक्का क्रमांक 1. मजबूत बॅटिंग करत होता. 2 मोठे फटके आले होते. अलॉंग दी कार्पेट यावेळी हवा याला चढवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला तिथे आणि कुठेतरी अर्जुन बांगरला पहिली मोठी विकेट मिळते. कारण अर्जुन असं बॅटल होतं खऱ्या अर्थाने, पण अर्जुनने बॅटल जिंकलं. माझे सहकारी समालोचक रोशनजी संते सर, रोशनजी पाटील, दोन्ही समालोचकांचा अप्रतिम आवाज आपण या स्पर्धेपर्यंत ऐकताय. सर्व प्रेक्षकांचं या दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय श्रद्धांजली चषक 2025 सांगोडे गावामध्ये क्रिकेटचा थरार दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. याचं संपूर्ण श्रेय देईल मी साईका देवाना क्रिकेट क्लब सांगोडे. जबरदस्त आयोजन झालं या स्पर्धेचं. राजे छत्रपती क्रीडांगण ऐतिहासिक क्रीडानगरी आहे. कल्याण विभागातील कल्याण तालुक्यातील एक ऐतिहासिक क्रीडांगण उभारलं गेलंय. खूप सारी मेहनत, जिद्द, चिकाटी, संघर्ष पार करून हे क्रीडांगण बनवलं जातं दरवर्षी. यामुळे उडवण्याचा प्रयत्न, परंतु इलेव्हेशन नाही तिथे. इनफिल्डला क्षेत्ररक्षक आहे आणि चूक घडणार नाही. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक मोठा धक्का लागलाय पायरमाल टीमला. मोरिया 11 पायरमाळ संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट बेस्ट ऑफ बोरशेती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन येतोय. तर नक्कीच या स्पर्धेचे खूप मोठे आधारस्तंभ मोरेश्वर पाटील साहेब, हरेश्वर पाटील साहेब, अभिमन्यू पाटील साहेब या तिन्ही व्यक्तिमत्वांचा मोठा हातभार या स्पर्धेसाठी लाभलाय. तर या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर या. आडवा पाटनं खेळायचं होतं तिथे. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालाय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये महेंद्र भवर सरांना पाहतोय. स्क्वेअर लेग पंच आमचे उमेश केने सर. दोन्ही संघांमध्ये चांगली चुरस सुरू आहे. एका बाजूने अर्जुन बांगर तर दुसऱ्या बाजूने आता फलंदाज रोशन आलाय. लास्ट गो अंतिम चेंडू अर्जुनचा. भेदकता पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. अर्जुनाप्रमाणे अस्त्र चालवतोय, बाण फेकतोय. धनुर्धन म्हणून ज्याला ओळखला नक्कीच मोठमोठ्या महायुद्धामध्ये, परंतु या महायुद्धामध्ये अर्जुन बांगर कमालीची कामगिरी करतोय. पहिले 2 चेंडू खराब, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. षटकाची समाप्ती होते पहिले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावांची टोटल झाली आहे 8 धावा. सुमित भागरे नी बॉलर बेस्ट ऑफ बोरशेतीसाठी.
राईट आर्म राऊंड द स्टंप्स पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाजीला सज्ज होतोय. कमी पावलांचं बॉलिंग रनअप आपण पाहतोय गोलंदाज सुमित च्या माध्यमातून. पुलर लेनचा चेंडू होता, खाली राहतो चेंडू पडल्यानंतर उचली घेतली नाही अजिबात चेंडूने, त्यामुळे अंदाज आला नसेल कदाचित बॅट्समनला. डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या रूपांतरात आणखी एक दबाव बनवण्याचा प्रयत्न बोरशेतीच्या गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. सातत्याने डॉट बॉल्स पर्सेंटेज वाढत चाललाय आता. यावेळी लांब मारा स्क्वेअर मारा करण्याचा प्रयत्न, पंचांचे दोन्ही हात समांतर. महेंद्र भवर सर होते तिथे. वाईड लाईनला टार्गेट केलंय खऱ्या अर्थाने गोलंदाजाने. प्लॅनिंग एक्झिक्युशन पाहायला मिळत आहे. नक्कीच एक वाईड पाहायला मिळेल, परंतु जी प्लॅनिंग बनवली आहे रडार मध्ये चेंडू देत नाही. यावेळी चेंडू खराब आणि चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न देखील झाला. वाईड +4 चेंडू थांबणार नाही, चौकार येतोय. चौदा धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 14 धाबा कुठेतरी कमी आहेत सध्याच्या घडीला, कारण मोठ्या धावसंख्याची गरज आहे. दरम्यान चांगला चेंडू अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय. दोन मोठे फलंदाज परतलेत, एका बाजूने करण आणि दुसऱ्या बाजूने आदर्श. हे दोन्ही फलंदाज बाद झाले. त्यानंतर अक्षय आणि रोशनची जोडी मैदानाच्या आतमध्ये, परंतु एकही फलंदाजाने अजून अकाउंट ओपन केलेलं नाहीये या दोघांपैकी. आपली आडव्या बॅटना क्रॉस बॅटेड हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूला उचलेल फेकेल. दरम्यान एक धाव कंप्लीट केली आहे. 15 वर जाऊन पोहोचले धावसंख्या. हलवार गतीने संत गतीने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न. तर नक्कीच आयवा झेलसाठी पारितोषिक सातत्याने येणाऱ्या संपूर्ण दिवसामध्ये राहिलाय. मोरेश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून दरम्यान फटका सुरेख वन बाउंड चेंडू जाईल का? क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि धाव फक्त एकच मिळतीये. चार चेंडू 16 धाबा धावफलकावर. मोरेश्वर परशुराम पाटील साहेबांच्या माध्यमातून आयबॉ झेलसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण हे पारितोषिक पाहतोय. समोरच्या दिशेने लॉफ्टेड स्ट्रोक आबा यांना चढवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, जज करतोय, झेल टिपलाय. वन मोर विकेट जाऊन लागलाय धक्का क्रमांक 3 पायरमाल टीमला. नक्कीच हरेश्वर दादा पाटील साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाच्या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत आणि त्यांच्या समवेत नक्कीच शरदजी गायकर साहेबांनी देखील मोलाचं सहकार्य दिलं. त्यांनी देखील या ट्रॉफीज मध्ये हातभार उचललाय. दोघांनी मिळून ट्रॉफीज आपल्याला दिल्या. त्या स्पर्धेसाठी त्यांचं नक्कीच शतशः ऋणी आहे. या स्पर्धेच्या वतीनं आपण या आपलं सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. प्रमुख व्यासपीठावर विराजमान विलासजी दत्तो पाटील साहेब त्यांची उपस्थिती लाभली आहे. त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतोय. अनेक प्रेक्षक मान्यवर उपस्थित आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं मी पुन्हा एकदा विशेष कौतुक करतोय की सातत्याने भवेश चौथ्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती लाभते. लांब वर न खेळण्याचा प्रयत्न, लॅप करण्याचा प्रयत्न होता तिथे, चेंडूवर चापट मारण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची समाप्ती आणि चांगलं षटक राहिलं खऱ्या अर्थाने सुमितचं. 2 षटकांचा आवाज भी खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धाबा धावफलकावर 3 विकेट्स गमावल्यात. आतापर्यंत बॅटिंग थोडीशी कमकुवत पाहायला मिळते पायरमालची, परंतु समोर बेस्ट ऑफ बोरशेती मोठा संघ आहे. शहापूर तालुक्यातील एक नामवंत संघ आणि या संघातील नामवंत खेळाडूंची देखील भरणी आपल्याला पाहायला मिळेल. अर्जुन बांगर असेल, बाली भागरे असेल, त्यानंतर या टीमचा कॅप्टन रोशन वेखंडे देखील असेल. पुढचा बॉल आडवा बाट न खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, जल टिपता आलेला नाहीये. परिणामकारक धावा मिळती तिथे. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये.
2 धाबा एकवटल्या गेल्या. 2च्या मदतीने धाव फलक आता पुढे सरसावत आहे. 18 धाबा धाव फलकावर. वन्स अगेन पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आपण अर्जुन बागरला पाहतो. आय थिंक वेगवान गतीचा गोलंदाज, मोठमोठ्या स्पर्धेतील मोठा खेळाडू, बडे मॅच का बडा खेळाडी अर्जुन बांगर. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. यावेळी देखील नटराजन स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 20 धाबा धावफलकावर जोडल्या जातात. चेतन मडवीची देखील वापसी होते. आता श्रीवेंट लाईव्ह वाहिनीचे फाउंडर सर्व आणि क्वालिटी प्रदान केली गेली आहे या स्पर्धेसाठी. विशेष सहकार्य त्यांचं देखील लाभलंय. लांबवरनं खेळण्याचा प्रयत्न. आय थिंक बॅटची कडा लागली होती, परंतु एकच धाव मिळेल. झेल पकडला जाऊ शकला असता, परंतु तिथे झेल पकडला जात नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आता संघर्ष करतोय पारमाळ संघ. लांबवरनं ट्रॅव्हल करत इथपर्यंत पोहोचला संघाने. कुठेतरी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल, स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल, तेव्हाच कुठेतरी आपण प्रसिद्ध व्हाल. समोरच्या दिशेने अटॅक करतोय, इनफिल्डला बीट करून चेंडू जातोय. लॉंग ऑफ लॉस क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलेल फेकेल दरम्यान एक धाव निश्चितच पूर्ण केली जाईल. 4 चेंडू फेकले, 4 चेंडू मध्ये तब्बल 22 धावा धावफलकावर बनवल्यात. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. महेंद्र भवर सर आमच्याकडे बोलतायत. जबरदस्त पंचगिरी राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विशेष कौतुक करेन जेपी पॅनल ऑफिशियल पंचांचं. उमेश केले सरांनी जबाबदारी स्वीकारली आपल्या खांद्यांवर आणि पूर्णतः खऱ्या अर्थाने चांगली पंचगिरी पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू यावेळी उडवण्याचा प्रयत्न. बॅटची एज, एलिफंट एज ज्याला म्हटलं जातं, याची रक्षक तिथे होते, रक्षण करतायत. 1 मोर विकेट जाऊन आणखी एक मोठा धक्का लागलाय पायरमाल टीमला. न्यू बॅटर रोनक आलाय मैदानाच्या आतमध्ये. लास्ट टू गो अंतिम चेंडू अर्जुनचा. आप ट्रॅकर शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न, टोल आले होते. शॉर्ट आर्म पूल नाही तर स्क्वेअर ऑफ द विकेटला खेळण्याचा प्रयत्न, टोचा वापर केला आणि एकच धाव तिथे एक बटली जातीय. एका धावेच्या मदतीनं आता धावफलक 3 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचलाय. 24-24 माफक असं लक्ष साधताना आपण पाहतोय मोरिया 11 पायरमाल टीमला. विचार केला तर चांगली गोलंदाजी होती बेस्ट ऑफ बोर्डशितीच्या वतीनं. बाली भागरे आलाय, स्मॉल साईज पॉकेट डायनामाइट. मोठा खेळाडू आहे बाली भागरे. मोठ्या स्पर्धेमध्ये चर्चा होते या खेळाडूची. जिद्द, चिकाटी, मेहनत सातत्याने करत असतो. चौथं षटक टीमचं. बाली भागरेला प्रचारण केलं टीमच्या कॅप्टन रोशन वेखंडे. या टीमचे कॅप्टन एक अष्टपैलू क्रिकेटर, नक्कीच मोठा फलंदाज आहे रोशन देखील. समोरच्या दिशेनं उडवण्याचा प्रयत्न. 1 मोर टाइम सॉफ्ट डिसमिसल. बॅटची कडा लागली, क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅनला होता आणि टिपला शेल समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज मागवर सज्ज होतो बाली भागरे. समोरच्या दिशेने फटका सुरेख बॉलर बॅक ड्राईव्ह आपला पाहायला मिळते. एक धाव पूर्ण एकाच धावेवर समाधान मानावं लागेल तिथे. चांगली गोलंदाजी झाली आहे संपूर्ण ओव्हर्समध्ये जर आपण विचार केला बेस्ट ऑफ बोरशेतीच्या माध्यमातून. कारण मोठा संघ आणि मोठ्या संघाला माहिती असतं कोणत्या क्षणाला कोणते डिसिजन्स घ्यायचे. आणि इथून मोरिया 11 पायरमाल टीमला जर मोठ्यात मोठी धावसंख्या उभारायची असेल तर हे चेंडू खूप महत्त्वाचे असतील. अटॅक करावा लागेल, हवाई हल्ल्याने चेंडूला पाठवावा लागेल. हे क्रीडांगण बॅटिंगसाठी जाणलं जातं. व्हेरिएशन भरपूर व्हेरिएशन आहे चेंडूमध्ये. फिंगर रोल लेग ब्रेक होता, वाचता आला नाही त्या लेग ब्रेकला, रीड करता आलेला नाहीये. धावफलकावर धावांची टोटल आता जाऊन पोहोचूया 25. अर्धा संघ जबरजबर मैदानाच्या बाहेर परतलाय, डगआउटमध्ये जाऊन बसलाय. समीर आणि आदित्यची जोडी मैदानाच्या आतमध्ये काम करते. बाली पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द स्टंप्स. वेगाने हा चेंडू, जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळते. मागचा चेंडू लेग ब्रेक, त्यानंतर वेगाने हा चेंडू फेकला. गती परिवर्तन पाहायला मिळत आहे. क्रिकेटमध्ये गती परिवर्तन नक्कीच खूप वेळेला पाहायला मिळतं. आणि जेव्हा जेव्हा गती परिवर्तन होतं तेव्हा कुठेतरी सामन्यामध्ये देखील परिवर्तन होताना पाहिलंय. यावेळी गती परिवर्तन, चेंडूला उडवलाय, लॉफ्टेड आणला आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. समालोचन कक्षाला मानवंदना देतोय इंदू हा षटकार. नक्कीच गोड स्माइल दिली 12th मॅननं देखील, कारण लांब लचक व्यत्यानंतर हा षटकार पाहायला मिळतोय बालीच्या विरोधात. यावेळी पुलर लेनचा चेंडू, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. कबर्सला क्षेत्ररक्षक होता, चेंडूला उचलतो फेकतो, दरम्यान एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जात आहे 32 धावांवर. 4 षटकांचा खेळ समाप्त व्हायच्या उंबरठ्यावर आहे. आतापर्यंत विचार केला तर चौथ्या चेंडूवर षटकार आणि 5व्या चेंडूवर एकेरी धाव. षटक समाप्त झालंय खऱ्या अर्थानं. माफ करा, कारण गुणलेखनामध्ये थोडस चूक आणि नक्कीच सुधार करतो आम्ही. 4 षटक समाप्त आणि धावफलकावर धावांची टोटल 32. या टीमचा कॅप्टन रोशन वेखंडे बॉलिंग ट्रॅकवर आता स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट पाहायला मिळतोय. तर उद्याचा मोठा सामना, उद्याचा पहिला मोठा सामना असेल तो म्हणजे आपल्या भिवंडी विभागातील एक नामवंत संघ नांदकर आणि त्यांच्या अगेन्स्ट गोडसई ब हा पहिला सामना होणार आहे. समोरच्या दिशेनं लॉफ्टेड फटका, चेंडूला पाठवून दिलं, पॅरल स्ट्रोक, धडक देतोय साइड स्क्रीनला, षटकार. चुकी स्टँडला थ्रो येतोय. एक धाव एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावत आहे. 39-39 वर जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे व्यासपीठावर. जे कोणी प्रेक्षक मान्यवर आले असतील त्यांचं. एका रुलावर 2 गाड्या आणि आता तिथे घातपात होतोय, विकेटचं पतन होतंय, धक्का लागला, आणखी एक पार मारला.
डीजे नक्कीच खराब स्थितीमध्ये आहे पायरमाल संघ आणि पायरमाल संघासाठी एक सांगेन निश्चितच बुरा वक्त एक ऐसी तिजोरी है जहाँ से हम सफल होने और जीवन को सही ढंग से जीने के हथियार मिलते हैं आणि कुठेतरी तशी कामगिरी करावी लागेल कारण इथून चांगला खेळ जर करायचा असेल तर यामध्ये चांगला फटका आहे समोरच्या दिशेना उडवला चेंडूला लॉंग ऑन बाउंड्रीला इंच बाहेर क्षेत्ररक्षक होता बघत राहिला चेंडूला फेकून दिलाय सिक्सर येतोय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते आता गिअर चेंज केलेत एक्सिलेटरवर पाय देतोय फलंदाजाने आता आक्रमक रौद्र रूप धारण केलंय संकट मोचन हनुमान म्हणून कामगिरी होते समोरच्या दिशेने चांगला फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय उचलतो फेकतो दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न धावचीत धावचीतच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद थँक्यू डीजे नक्कीच माझ्या महाराष्ट्राचं संगीत ऐकवलं केतनने थँक्यू कारण मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा हे गाणं जेव्हा प्ले होतं साऊंडला तेव्हा नक्कीच रोंगटे उभे होतात कारण तसं संगीत आहे ते महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं गुणगान गाणारं संगीत यावेळी महाराष्ट्राचा मोठा फटका आणि ठोकला हा षटकार थँक्यू सो मच डीजे मी विनंती करतोय टीम आपण कुठे जाऊ नका कारण या मॅच नंतर लगेच टॉस होणार आहे सो मी विनंती करेन भावड्याचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा इथे लवकर येऊन थांबायचं आहे कारण जसा हा सामना संपेल तसं नाणेफेकीला आम्ही बोलावं आपल्याला विजेता संघ कोणता असेल बोरशेती असेल की पायरमाला असेल चालू असलेल्या मॅचचा विजेता संघ नक्कीच जय बजरंग भावले संघाशी दोन हात करणार आहे भावले टीमचे नक्कीच पुरस्कर्ते देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हा आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये आहेत आणि मोठमोठ्या संघांचा समावेश आपण पाहिलात पहिल्या दिवसापासून तर अंतिम दिवसापर्यंत क्वालिटी संघ आणि क्वालिटी संघांचे प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत कुठे जाऊ नका प्रेक्षकांना विनंती असेल चला बॅटर्स पाठवा मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय दोन संघांच्या दरम्यान मोठी लढत आहे मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं 30 चेंडूमध्ये 53ची गरज आहे 53 धाबा कशा प्रकारे बनतील या धाबा चेस होतील की धाबा डिफेंड होतील त्याचं प्रत्युत्तर या ऐकूयात मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतो सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकणार आहोत रोशन पाटीलला सांगोडी गावातील यंग टॅलेंटेड समालोचक ज्यांनी नक्कीच समालोचन क्षेत्रामध्ये आता पाऊल उचललंय कुठेतरी मनावर घेतलं आणि नक्कीच आज त्यांची साथ आम्हाला लाभली आहे खूप खूप वेलकम रोशन जातो रोशनकडे थँक्यू थँक्यू ओमी. तर जाऊया मॅचच्या दिशेने मॅच रंगताना पाहतोय आपण
एका बाजूला पायरमाल संघ तर दुसऱ्या बाजूला बोरसेती. बेस्ट ऑफ बोरसेती. पूर्वार्धामध्ये धावा जोडल्या गेल्या धावपलकावर पायरमाल संघाने 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष बोरशेती समोर आपण पाहतोय. एक मोठं नाव शहापूर तालुक्यातील बेस्ट ऑफ बोरशेती एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो पायरमाल संघ. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली पायरमाल संघाकडून. कुठेतरी 2 ओव्हरमध्ये धावा कमी होत्या पण नंतर ज्या 2-3 ओव्हरमध्ये धावा आल्या आणि एक मोठं आव्हान बोरशेती समोर आपण पाहतोय. 53 धावांचं मोठं आव्हान असेल बोरशेती समोर आणि बोरशेतीचं फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर अर्जुन बांगर आणि भावेश विषय अशी जोडी मैदानावर आपण पाहतोय. ओमकार बांगर एक मोठं नाव, अर्जुन बांगर एक मोठं नाव एका बाजूला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला भावेश विषय अशी जोडी. उत्तरार्धामध्ये 53 धावांचं आव्हान ठेवले पायरमाल संघाने आणि पहिलं शतक पॉवर प्लेचं शतक पिवनचं शतक असेल ते म्हणजे हरेश हाताळतोय मार्गस्थ होतोय. फील्ड इंट्रक्शन आपण पाहतोय लॉंग ऑन एक मिड विकेट रिजनला असे फील्ड इंट्रक्शन पाहतोय. कव्हर फाईन लेग थर्ड मॅन कव्हर आणि लॉंग मिड ऑनला आपण पाहतोय. चला मार्गस्थ होतोय हरेश आणि लक्ष असेल 53 धावांचं. गेम स्टार्ट होते मित्रांनो. उत्तरार्धामध्ये धावे बनवावे लागतील. बोरशेती समोर लक्ष असेल 53 धावाचं आणि ते रोखून धरेल का पायरमाल संघ. स्टार्ट होतोय. हरेश मार्गस्थ झालाय. फील्ड इंट्रक्शन थोडीशी सरकवली गेली आणि फील्ड सुद्धा सजवली गेले. गेम स्टार्ट होतोय आणि सामना करेल तो अर्जुन बांगर. अर्जुन बांगर आणि भावेश विषय अशी जोडी आपण पाहतोय. हरेश मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू पॉवर प्लेचा शतक असेल. पहिला चेंडू स्लॉ फेंडनी खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु थर्ड मॅनला चुकी होते आणि या एक धावेमध्ये श्री गणेश ओपन होतोय. बेस्ट ऑफ बोरशेती संघाचा आणि स्वतःच वैयक्तिक एक धाव बांगर. अर्जुन बांगर सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो थोडीशी चुकी पाहतोय आपण क्षेत्ररक्षकाची आणि त्याचं रूपांतर आपण पाहतोय एक धावेमध्ये. एक धावपलकावर संत गतीने क्रिकेट चालू आहे. कारण हरेश मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू होता सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न देखील केला आणि यशस्वी ठरला. अर्जुन बांगर एक धाव आणि दुसरा चेंडू आपण पाहतोय हरेश याचा मार्गस्थ होतोय हरेश. भावेश विषयासाठी सुरेख अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि बीट होताना आपण पाहतोय भावेश विषय घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. भावेशाचा दुसऱ्या चेंडूवर आपण पाहतोय सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला अर्जुन बांगरने आणि दुसऱ्या हँडला आपण पाहतोय भावेश विषय. भावेश विषय आता मात्र कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. क्षेत्ररक्षक जातोय. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण आपण पाहतोय. कव्हरच्या डोक्यावरून कुठेतरी प्रयत्न चांगला केला होता आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावर 3 या आकड्यावर आपण पाहतोय. अरे चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. टार्गेट देखील सेट केला आहे 53 धावाचा आपण पाहतोय. अशी लढत एका बाजूला पायरमाल संघ तर दुसऱ्या बाजूला बेस्ट ऑफ बोरशेती संघ. हरेश मार्गस्थ बॅटची इनर एज लागते. थर्ड मॅन झोन मध्ये चुकी होतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी.
तो गेला होता. पुन्हा एकदा मिडॉल मध्ये चेंडू आणि स्वतः फॉलो थ्रो मध्ये विकेटचा पतंग होतोय. बॅक टू द पवेलियन. भावेश कौतुक करावं लागेल हरेशाचं. विकेटचा पहिला धक्का लागून दिला बोरशेती संघाला. काय सुरेख गोलंदाजी केली. थर्डमॅन झोनमध्ये थोडीशी चुकी झाली होती आणि तो कमबॅक करून देतोय. धक्का क्रमांक लागतोय बोरशेती संघाला एक भावेशाच्या रूपाने आणि स्वतः कर्णधार फ्रंट येतोय आपण रोशन वैखंडे. सफल झालेत बॅट आणि चेंडूचा आपण म्हणतो डॉट चेंडू खेळून काढलाय आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 7 या आकड्यावर. काय सुरेख गोलंदाजी केली आरेशने. पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर डॉट चेंडू खेळून काढला आणि चौथ्या चेंडूवर चौकार. असे टोटल आपण पाहतोय बोरशेती 7 या आकड्यावर. काय सुरेख गोलंदाजी केली आरेश. पर्यंत बांधून ठेवले बोरशेती संघाला. पण अर्जुन अजूनही खेळपट्टीवर पाहतोय. सलामीचा फलंदाज नामावंत फलंदाज आपण पाहतोय अर्जुन बांगोरला. बॅटचे इनर एज लागते आणि सॉफ्ट हा जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. उचलताना आपण पाहतोय गॅप शोधून काढली आणि थर्डमॅन झोन आणि कव्हरला बेट करून चेंडू गेला 4 धावेंसाठी. 4 या धावेने धावसंख्या धावपलकावर 11 या आकड्यावरती आपण पाहतोय. अजूनही खेळपट्टीवर मी म्हटलंय अर्जुन बांगर 53 धावांचं आव्हान त्याला देखील माहिती आहे. आणि समोर संघ आपण पाहतोय पायरमल संघ मार्गस्थ होता. अजय पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या. सॉफ्ट एंडने खेळतोय मिड विकेट रिजनला चेंडू जातोय. एक धाव क्षेत्ररक्षक येईल. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. एकेरी दुहेरी धाव काढतोय. खरं तितक्यात त्याला देखील माहिती आहे एकेरी दुहेरीने पण आपण सामना विजय संपादन करू शकतो. खरं एकेरी दुहेरी धाव काढणे देखील क्रिकेटमध्ये करणे गरजेचे असते. आपण तेच उदाहरण आपण पाहतोय ओमकार बांगरला. लॉफ केले चेंडूला कव्हरच्या दिशेने चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. बघा स्किलिंग क्रिकेट आपण पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर सॉफ्टेनने 2 रन खेळून काढले आणि कव्हरच्या दिशेने काय सुरेख देखना शॉट आपण पाहतो 4 धावांसाठी. हॅलो पुन्हा लॉफ केलाय चेंडूला कव्हरच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने 4 धावांसाठी सुरेख चौकार.
षटकावर 21 आकड्यावर पोहोचले. अर्जुन बांगर पुन्हा त्याच दिशेने कव्हर दिशेने बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय त्याच दिशेने. बांगरने अजय याच्या विरोधात आपण पाहतोय घणाघाती प्रहार केला. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 25 आकड्यावर आपण पाहतोय. सव्वीस आकड्यावर आपण पाहतोय. हरीश याने चांगली गोलंदाजी केली होती. एक ब्रेक थ्रू मिळवून दिला होता 22च्या रूपाने, परंतु काय बॅटिंग केली, अप्रतिम बॅटिंग, स्ट्रॉंग झोन. आपण पाहतोय ओमकार बांगरचा कव्हर पॉइंटला आपण पाहतोय सलगचे 3 हॅट्रिक चौकार आले. अर्जुन बांगरने आता पुन्हा एकदा येतोय हरेश. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय, तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली हरेशने, फक्त 7 धावा दिल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये रिवर्स अटेन 4 धावांसाठी हा येतोय दर्जेदार चौकार. चेंडू होता, सुरेख स्विच हिट केला आणि फेकून दिला 4 धावांसाठी. चौफेर फलंदाजी करतोय आतापर्यंत आपण पाहतोय अर्जुन बांगरला. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक, पुन्हा त्याच दिशेने बॅक टू बॅक चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल परंतु चेंडू जातोय. फलंदाजी करतोय, रिव्हर्स अटॅक करतोय, कव्हरच्या डोक्यावरून मारतोय. आतापर्यंत 6 चौकार आहे अर्जुन बांगरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा त्याच दिशेने तिसरा हॅट्रिक. पुन्हा या ओव्हरमध्ये आपण पाहतोय ओमकार बांगरला सलगचे 3 चौकार खेळून काढतोय. मागच्या शतकामध्ये देखील 3 चौकारच्या हॅट्रिक लगावली गेली. आणि पुन्हा रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न होतोय, पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसतोय अर्जुन बांगरचा. काय सुरेख खेळी करतोय आतापर्यंत अर्जुन बांगर. मैदानामध्ये सलामीला आला होता. सुरेख चेंडू खेळून काढला आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय 6 धावांसाठी. चढवला गेलाय. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आणि तिसऱ्या शतकामध्ये आपण पाहतोय हरेश्वर सुद्धा घणाघाती प्रहार करतोय. अर्जुन बांगर पुन्हा स्टेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव अर्जुन बांगर खेळून काढतोय. आतापर्यंत चांगला खेळ केला,
त्याने पूर्णपणे सामना खुला केलाय आणि धावसंख्या धावपलकावर 45, एक गडी बाद. 45 धावा, एक गडी बाद आपण पाहतोय. अर्जुन बांगरचे केले चौफेर फलंदाजी करतोय मैदानामध्ये, बॅट तापले त्याची. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45 या आकड्यावरती आपण पाहतोय. अजूनही 12 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. सामना खुला केलाय अर्जुन बांगरने, खेळतोय तो रिव्हर्स स्विच हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी. स्ट्रॉंग झोन बनवलाय की काय अर्जुन बांगरने, कारण की 4 चौकार आपण बघितले तर स्विचेटने आलेत आतापर्यंत. आणि रोशन येतोय, रोशनला पहिल्या चेंडूवर स्विचेट अटेंड केला. आता मात्र आकाशामध्ये चेंडू जातोय, कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. क्षेत्ररक्षक चुकी करत नाही, दुसरा झटका लागतोय अर्जुन बांगरेच्या रूपाने. सुरेख फलंदाजी केली वैयक्तिक अर्जुन बांगरने. धावसंख्या बनवल्या ते म्हणजे 43, 43 धावा वैयक्तिक खेळून काढले. चांगला खेळ केला अर्जुन बांगरने आतापर्यंत. बीट होताना आपण पाहतोय बालियाला नामवंत खेळाडू, आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 4 धावांची गरज असेल. बोरशेती, बेस्ट ऑफ बोरशेती लॉब केले चेंडूला, आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक जाईल, एक धाव, एकच धाव घेतली जाईल. काय सुरेख खेळ केला बोरशेती संघाने, पूर्णपणे सामना एका बाजूला झुकवलाय. आतापर्यंत अर्जुन बांगरने इम्प्रेस केले फलंदाजीमध्ये. नेत्रदीपक फटके पाहायला मिळाले. चौफेर फलंदाजी केली अर्जुन बांगरने, वैयक्तिक 43 धावा केल्या. पुन्हा एकदा सज्ज रोशन, आणि मिड विकेट डिझन मध्ये चेंडू जातोय, एक धाव. आणि चौथ्या शतकातील शेवटचा चेंडू असेल आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. बाले येतो, लॉब केलाय चेंडूला, आकाशामध्ये चेंडू जातोय, सामना फिनिश करतोय 6 धावेने. बॉलिंग करताना 3 विकेट आणि बॅटिंग करताना 43. आणि विरी हडलक पारमाल संघ